हे मेदूवडा बघताय ना, हे उपवासाचा कुरकुरीत असा हा मेदूवडा आहे. चवीला म्हणताना तर एक नंबर लागतं. आणि आता उद्यावरच आषाढी एकादशी आलेली आहे आणि उपवास असला ना, सारखी सारखी साबुदाणा खिचडी पण खा वाटत नाही, तर नक्की असे वडे करून खा. तर त्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीनं भगर घ्यायची. कोण्या कोण्या भागात वरई पण म्हणतात याला, आमच्या इकडे ना भगर म्हणतात. नंतर यामध्ये 2 चमचे साबुदाणा टाकून मिक्सरला बारीक असं याचं पीठ करून घ्यायचे बघा, अशा प्रकारे. जास्त बारीक पण करू नका आणि जास्त जाडसर पण ठेवू नका बघा. आता काय करायचं, गॅसवरनं लगेच पॅन ठेवायचा आणि पॅनमध्ये ना आपल्याला मोजून अशी 2.5 वाटी पाणी घालायचं आहे. याचं बरोबर आणि अचूक प्रमाण आहे. 2.5 वाटी पाणी घातलं की यामध्ये ना आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ टाकलं की काय करायचं, आपल्याला पाण्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झालं की केलेलं साबुदाणा आणि भगरीचं पीठ टाकायचं यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये ना गाठी पटकन होतात, म्हणून मिडियम गॅस ठेवायचा आणि एकसारखं चांगलं मिक्स करत राहायचं, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत. थोडंसं बघा अशा प्रकारे घट्टसर होऊ द्यायचं याला. आणि घट्टसर झालं की काय करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं याला चांगलं वाफवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर चांगलं असं घट्टसर होतं बघा, अशा प्रकारे. आता लगेच काय करायचं, खाली न एखादी मोठी अशी परात ठेवायची आणि त्यामध्ये न हे वाफवलेलं भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ यामध्ये सर्व टाकून द्यायचं आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्त असं सगळं टाकून झाले. आता यावरनं जी खोबरं खिसायची खिसणी असते ती ठेवायची आणि उकडलेले 3 ते 4 बटाटे आपल्याला यामध्ये खिसून घालायचे. तर इथं बघा मी 3 ते 4 बटाटे उकडलेले खिसून घातलेले आहेत. खूप मस्त हे कुरकुरीत वडे होते आणि सारखा सारखा उपवासाला साबुदाणा खिचडी पण खा वाटत नाही. तर हे मस्त असे खूप मस्त चवीला अप्रतिम असे हे मेदूवडे होतात. तर इथं बघा 3 उकडलेले बटाटे मी खिसून घातलेले आहेत, म्हणजे ना जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही, मिडियम असे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे. जास्त पण बटाटे टाकू नका, नाही तर वडे नरम होतील. नंतर यामध्ये काय करायचं, 2 चमचेनं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि अर्धी वाटीनं दही टाकायचं. थोडंसं दही आंबट असू द्या, म्हणजे छान चव येते. आणि 4 बारीक कुटलेल्या मिरच्या टाकल्यात आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं. जास्त टाकू नका, फक्त रंग येण्यासाठी. आणि थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण आधीच ना भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ वापरताना चवीनुसार मीठ घातलं होतं, म्हणून थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण यामध्ये बटाटे आणि बाकीचं साहित्य ऍड केलेलं आहे बघा. आणि हे एकसारखं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे. थोडंसं ना लाल तिखट टाकलं ना चांगला कलर येतो आणि कोण्या कोण्या भागात लाल तिखट खात नसतील तर नाही टाकलं तरीही काही हरकत नाही बघा. आमच्याकडनं लाल तिखट चालतं उपवासाला. तर अशा प्रकारे याचा गोळा करून घ्यायचा आणि आता लगेच आपण याचे मेदूवडे करून घेणार आहोत. आधी काय करायचं, हाताला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ना हाताला ना हे मिस्टर आपल्या हाताला लागणार नाही आणि चिकटणार नाहीत मेदूवडे बघा. असं मेदूवड्याचा शेप देऊन घ्यायचा, गोल करून घ्यायचं मधात अशा प्रकारे बघा. आणि असेच आपल्याला मेदूवडे सर्व करून घ्यायचे, जास्त जाड पण करू नका. तर हे बघा सर्व अशी इथं मी मेदूवडे करून घेतलेले आहेत. आता आपण याला तळून घेऊया. तर गॅसवर इथं मी आधीच गरम तेल करायला ठेवलं होतं, चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये मेदूवडे टाकली की काय करायचं, थोडासा मिडियम गॅस कमी करायचा, म्हणजे आतपर्यंत हे तळले जातात आणि कुरकुरीत होतात आणि मधातनं कच्चे राहणार नाहीत. जर तुम्ही फुल गॅसवर तळले ना तर वरून लाल होतील पण मधात कच्चे राहतील, म्हणून ना थोडासा मिडियम गॅस करायचा, म्हणजे ते चांगले आतून असे तळले जातात बघा. मस्त असं आपल्या मेदूवड्याला रंग आलेला आहे बघा. खूप मस्त लागतात हे कुरकुरीत आणि याच्यासोबत ती दह्याची शेंगदाणे चटणी केल्यानंतर खूपच मस्त बघा. तर मस्त आपले हे मेदूवडे तळून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. तर तयार आहेत मंडळी आपले उपवासाचे हे कुरकुरीत असे मेदूवडे बघा. किती मस्त असा याला रंग आलेला आहे. जसे डाळीची मेदूवडे दिसतात ना तसेच प्रकारे दिसत आहेत बघा हे पण. तर या आषाढी एकादशीला नक्की या पद्धतीने कुरकुरीत असे मेदूवडे करून बघा, कारण करायला पण खूप सोपे आहेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये होतात बघा. आणि चवीला तर म्हणतात एकच नंबर लागतात आणि सारखी सारखी साबुदाणा खिचडी किंवा भगर पण खाऊ वाटत नाही. तर हे ऑप्शन मस्त आहे, एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. अरे बापरे, एवढे जबरदस्त आहेत ना. माझ्या मनात ह्या आषाढी एकादशीला नक्की उपवासाचे मेदूवडे बनवावे. नंबर 1.